तुम्हाला जवळ दाखवते तर बघू शकता इथे वरती इथे 2च ग्लास ठेवलेले आहे फ्रीज मधले आणि खाली एवढे भांडे ठेवलेले आहेत. हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इतक्यात आवरलं माझं. आता वाजले आहे 11:30 आणि मला ना स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं. वैभवची मॉर्निंग म्हणजे इव्हिनिंग पर्यंतच ड्युटी आहे. ते येतील संध्याकाळी. तर संध्याकाळी बाहेर पण जायचं आहे थोडंसं. त्याच्यानंतर विहान गेलाय स्कूलला. कियाला आहे वरती खेळते तिच्या आजीकडे. तर तेच आज मी म्हटलं हे मंगळसूत्र घालू. बघू शकता हे खूप कधीचं घेतलं होतं मी. त्याच ठिकाणावर घेतलं होतं नंदिनीमधून. इतकं छान पेंडेन आहे ना त्याचं डायमंड सारखं. आणि पिस्ता आहे मध्ये छोटा डायमंड पिस्ता कलरचं. तर तेच घालते. खूप छान दिसतं ते. तर ते आता घालून घेते मी. आणि मला असं वाटतं की आज फ्रीज मधले भांडे डिशवॉशरला लावावी. डिशवॉशरला इतके छान भांडे निघतात फ्रीज मधले स्पेशली. कारण काचेचे असतात वगैरे तर ते घासायला पण कसं थोडं अवघडच असतं. तर जेवढे फ्रीजमध्ये भांडे आहे ना फ्रीज मधले ते सगळे मी डिशवॉशरला लावणार आणि तुम्हाला पण दाखवणार किती यूज होतो डिशवॉशरचा. किती काय काय आपण टाकू शकतो डिशवॉशरमध्ये. आपण खेळण्या सुद्धा टाकू शकतो. फळं सुद्धा भाज्या सुद्धा धुवू शकतो. असे पण भाज्या वगैरे फळं वगैरे मी अजून तर धुतले नाहीये पण ते पण धुतात भाज्या फळं वगैरे. थंड पाण्याचं लावून तेव्हा धुतात कारण त्याच्यात गरम पाण्याचा ऑप्शन आहे थंड पाण्याचा ऑप्शन आहे. तर तुम्ही थंड पाणी लावून भाज्या बटाटे स्पेशली बटाटे फळभाज्या फळं त्याच्यात धुवू शकता डिशवॉशरमध्ये. आणि इव्हन खेळण्या सुद्धा धुवू शकतात. खेळण्या सुद्धा प्लास्टिकच्या खेळण्या आहे ना त्या लावून मस्त धुवू शकता. जर तुमच्या घरी बाळ असेल छोटंसं त्याच्या ज्या खेळण्या असतात ना दात तितर वगैरे असतात तोंडात घालायच्या वगैरे त्या खेळण्या असतात तर त्या सुद्धा तुम्ही धुवू शकता डिशवॉशरमध्ये इझिली. तर तेच तसंच मी फ्रीज मधले जे भांडे आहे ना ते डिशवॉशरमध्ये आज लावणार आहे. तुम्हाला पण मी दाखवणार आहे. जे माझे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांना बघायला खूप आवडेल डिशवॉशरमध्ये फ्रीज मधले भांडे कसे निघतात. तर थोड्या वेळाने आता लावून देऊ जेवण वगैरे झालं की माझं. तोपर्यंत मी जेवण वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. चला. तर आता इथे ना म्हटलं आता फ्रीज मधले जे भांडे आहे ना ते काढून घेऊ. त्याच्या आधी मी ना डिशवॉशर मधले भांडे जे कालचे भांडे होते ना ते लावून देते. तर हे असे तर आता मी ना वरचं पुसून घेतलेलं आहे. सगळं क्लीन केलेलं आहे. आता भाज्या वगैरे त्या ठेवून देते कारण पण
मी वरती लवकर पुसलं फ्रीजर. तर हे भाज्या आणि हे आईस क्यूब काय म्हणतात ते आहे ते ठेवून देते. भाजी आहे फ्रोझन भाजी आणि मग ते एका साईडला ठेवून देते. म्हणजे कसं तर वरचं क्लीन झालेलं आहे. आता वरचं पुसून घेते. तर वरचं मी ना याच्यानेच पुसणार कॉलेजने. बघू शकता सगळं रिकामं केलेलं आहे. हे सुद्धा ट्रे काढून घेऊ आपण. तर हा ट्रे खूप खराब झालेले बघू शकता हे. आणि हे 2 ग्लासेस आणि ते हे तर ठेवून देते मी. तुम्हाला तर जवळ दाखवते. आता रचून देते सगळं. विहान
ही काच आणि हे नाही बसलं, एवढे भांडे सगळे बसलेले आहे आणि ते मोठं नाही बसलं. मला तीन भांडे मी घासून घेते स्वतः बाथरूम मध्ये जाऊन. तर बघू शकता इथे वरती इथे 2च ग्लास ठेवलेले आहे फ्रीज मधले आणि खाली एवढे भांडे ठेवलेले आहेत. तर ते नीट सेट करून म्हणजे पडणार नाही. तर तुम्ही बघितले असेल हे खालचे एवढे भांडे फ्रीज मधले आपण ठेवलेले आहे. आणि तुम्हाला एकदा दाखवते किती खराब आहे. हे तर खूप खराब होतं. ग्लास किती खराब आहे पूर्ण बघू शकता. पूर्ण ग्लास खराब आहे. तर ना ते कसे निघतात ते तुम्हाला कळलंच नंतर. तर आता हे असे लावून घेते. त्याच्यानंतर बाकीचे कधी बसणार. नाही लागत ते वरती पण नाही लागत. ते पाते डिशवॉशर आपण भांडी लावून घेऊ. तर मी ऑटोवर लावते. आपण इकोवर पण लावू शकतो किंवा ग्लासच्या याच्यावर बघते. इको ग्लास ऑटोवरच लावते मी. तर ऑटोवर लावलेले आहे फ्रीजचे भांडे. आणि आता हे आहे ना तर हे मी हाताने म्हणजे आपल्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये बाथरूममध्ये हे 3 भांडे घासून घेते. बाकी इथल्या गोष्टी सगळ्या आवडल्या. बघता बघता ना संध्याकाळ गेली आणि इथे आपले डिशवॉशरचे जे फ्रीज मधले भांडे लावलेले ना तर ते पण आता 33 मिनिट म्हणजे 8 तास राहिले. 8 तासांनी भांडे होतील. म्हणजे मला फ्रीज मध्ये सगळ्या वस्तू ठेवून द्यायच्या आहे परत. तर तेच पण मला एक दिवस क्लीन करावं लागेल डिशवॉशर वरतून सगळं पूर्ण. तर चला 32 मिनिट बाकी आहे. तोपर्यंत काय काय ठेवायचं काय काय नाही तर ते मी साईडला काढून ठेवते. तर आता हे सगळे पीठ आहे. पीठ तर ठेवावं लागते. ज्वारीचं, नाचणीचं, बाजरीचं, डाळीचं पीठ. तर हे सगळे भाकरीचे पीठ आहे. त्याच्यानंतर हे काय आहे बाबा याचं पीठ सुद्धा आहे. मक्याचं पीठ भाकरी करण्यासाठी आणलं तुम्ही मक्याचं पीठ. तर ते सुद्धा आहे. थोडंसं गव्हाचं पीठ हे वापरून टाकाल आज यूज करून टाकेल. त्याच्यानंतर मैदा आहे. हे पीठ सगळे साईडला. आता धान्य तर मला ना लक्षातच नव्हतं माझ्याकडे एवढी मूग आहे. आखी मूग खूप आहे बघू शकता. 1-1.5 किलो असतील बहुतेक. 1.5-2 किलो 2 किलो असतील. तर उद्या वाढ ठेवेल म्हणजे आता डाएट मध्ये छान भिजवून त्याचे पराठे कधी कधी तव्यावरची भाजी असतं ना ते किंवा मग मूग सॅलेड असं करण्यासाठी छान आहे. तर मध्ये मध्ये भिजत टाकेल. ते मूग पण आहे आखी मूग आणि त्याच्याऐवजी हे सुद्धा आहे माझ्याकडे मुगाची हिरव्या मुगाची डाळ सुद्धा आहे. तर ती सुद्धा मला माहीत नव्हती. तर तुम्हाला दाखवते हिरवे मूग. आणि हिरवे मूग खूप पौष्टिक असतात. मला असं वाटतं की आता हे भिजत टाकावे. हिरवे मुगाची डाळ बघू शकता. इथे हिरव्या मुगाची डाळ आहे. तर ती सुद्धा मला माहित नव्हती. फ्रीज मध्ये होती. तर ती भिजत टाकेल मी साईडला. आता याच्यात जे फेकायचं त्याच्यात टाकते. ही क्रीम बनवली होती माझ्यासाठी राईस क्रीम. ती पण खराब झाली आहे. त्याच्यानंतर बाकी
हे जवस आणलेली मी उपवास करण्यासाठी, तर ते करेन मी 3 दिवस. तर हे सगळे अर्धे मसाले वापरलेले यूज केलेले. तर आता मी हे सगळं काढलेलं आहे. आता फ्रीजमध्ये भांडे येतील ना तेव्हाच हे सगळं ठेवावं लागेल परत मध्ये. आणि बाकीचे फ्रीजमध्ये भांडे ते मी घासून बाहेर ठेवलेले आहे. तर इथे एवढं आहे सगळं. बाकीचं काय आहे तीच कचरा आहे ना याच्यात टाकला सगळं फ्रीजमधलं. बाकी मग अर्धे मसाले ते यूज करून टाकावं लागतील. तर असं आवरून झालेला आहे. आणि डाळ पण कसं भिजत ठेवणार आहे. आणि हे आईने दिले होते कंद असतात ना खाली उगलेले. मी एक दिवस भाजी दाखवली त्याला गोळीचे म्हणता काहीतरी वेगवेगळं सुरण सारखंच असतं. सुरण कसं खातो आपण त्या पद्धतीचं. तर बघू शकता असं पिंक पिंक. तर कांदा टाकून वगैरे छान भाजी लागते. हे उकळवलेले आहे त्याचं हे काढलेलं आहे साल आणि कट करून दिलेले आहे हे आईंनी. तर ते मी भाजी करेलच. पीठ सुद्धा आहे आज. बाकी मग एवढ्याच भाज्या होत्या. भाज्या तर काही दिसल्याच नाही तुम्हाला, बघितलं असेल तुम्ही. फक्त याच्यामध्ये काय आहे वांगे आणि मिरच्याच आहे आणि कोथिंबीर, बस एवढंच आहे. भाज्या तर सगळ्या संपल्या आहे. तर चला आता डिशवॉशरचे भांडे होतील ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते काय काय सगळं कसं मी ठेवते. आणि आपलं फ्रीज सुद्धा मस्त वाळून झालं असं सुकून झालं असेल. तर मस्त भिजत ठेवलेली आहे. उद्यापासून ना मुगाचे पराठे किंवा मग डोसा वगैरे सुद्धा करू शकते. तर चला आता बोलते. जेव्हा फ्रीजमधले भांडे होतील ना आता किती 14 मिनिट राहिलेले आहे. झाले की तुम्हाला बघू शकता एवढं सामान फ्रीजमधून निघालेलं आहे. आणि एवढी डाळ ठेवलेली आहे मी ही. बाकीची तर भिजत टाकली एवढी ठेवून दिली. ती जास्त झाली असती. मला वाटतं की तेवढी टाकावी पण मग ती खूप होऊन जाईल. तर तेच आता मी ना 14 मिनिट बाकी आहे. तर फ्रीजमध्ये सगळं आवडून ठेवते कारण खूप पसारा झालाय किचनवर बघू शकता. आणि आमचा चहा पण झाला इतक्यात. तर चला भांडे झाले की डिशवॉशरमधले. आपले डिशवॉशरमध्ये भांडे झालेले आहे. तर बघू शकता 0 येत आहे आणि असं वाजतं म्हणजे झालंय. आणि ऑफ. तर आपण पॉवर ऑफ करू. तर बघू शकता आपले भांडे एकदम क्लीन तर दिसत आहे. आणि वाफ येते गरम. तुम्हाला जवळून दाखवते. हे सगळं क्लीन झालं. पावडर सगळी संपलेली आहे. तर समजायचं एकदम क्लीन निघाली भांडे. तर आपण आता ही काच तिकडे पडली बघू शकता. एकदम छान निघालेला आहे. ग्लास किती खराब होते तर भारी निघालेले आहे. तर हे पाणी साचतं ना त्याच्यामध्ये आपण उलट करून ठेवायला पाहिजे. काही नाही असं करून ठेवते. थोड्या वेळ राहू देते मी तसेच आणि मग काढून घेते एकदा. खालचे भांडे बघितले. आता वरचे भांडे बघू आपण. तर बघू शकता असे निघालेले आहे. चांगले निघाले बघू शकता. तर याला पाणी आहे थोडंसं. असे छान निघाले. तर आता हे पाणी सगळं सुकू देऊ. ही काच पण चांगली निघालेली आहे. आणि खालची तुम्ही बघितलेच असेल. तर हे थोडंसं आता आपण असंच ठेवू आणि मग वाळले की काढू. प्रकारे आपले डिशवॉशरमध्ये फ्रीजमधले भांडे निघाले आहे. खूप छान निघाले. तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आणि बाहेर वाळत केलेले आहे ते तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे काच इथे. तर निघाल पूर्ण वाळलंय तसं. हे पण वाळून गेलं. तरी हाताने घासावे लागले कारण खूप मोठं होतं ना त्याच्यामुळे जागा नव्हती. तर असं वाळलेलं आहे हे.
आता थोड्या वेळामध्ये घेते. या प्रकारे आपलं आज फ्रीज क्लीन झालं आणि डिशवॉशरमध्ये तुम्हाला मी फ्रीजमधले भांडे पण घासून दाखवले. तर अशा पद्धतीने भांडे निघतात. कोणते पण भांडे तुम्ही टाका खूप छान निघतात आणि इझी पडतं, हाताने जास्त घासावं लागत नाही. जर मी हे घासले नसते तर सेकंड राऊंडमध्ये टाकले असते, पण मग वेळ वाया जातो तेवढा, कारण फ्रीजमध्ये मला सगळे भाज्या वगैरे लावायचे होते, त्याच्यामुळे मी हाताने घेतले घासून. ते 3 वाजता होते. बाकी पण मेन आहे ना ते मस्त घासून घेतलेले आहे आणि क्रॅचेस पडत नाही. आपण कसं घासणीने घासतो क्रॅचेस वगैरे पडतात घासणीचे, तर ते पडत नाही. तर खूप इझी जातं डिशवॉशर असलं की. म्हणून मला खूप माझ्या लाईफमध्ये इझी झालं जेव्हापासून डिशवॉशर घेतल्यापासून. तर सगळेच भांडे काय म्हणा, सगळेच काचेचे वगैरे सगळे भांडे, प्लास्टिकचे, काचेचे, स्टीलचे सगळे छान निघतात एकदम. इव्हन आपले पितळाचे, तांब्याचे सुद्धा छान निघतात. तर आता आपले भांडे वाळून झालेले आहे. आता लावून फ्रीजमध्ये सगळे बघू शकता. तर आता सगळे आपण ठेवून घेऊ. तर आता हे डिशवॉशर मधले जे भांडे होते ते काढून घेते सगळे. आहे फ्रीज, इकडची बाजू आणि वरचं बघू आपण, आणि ही बाजू असं पूर्ण क्लीन केलेलं आहे. तर आपण वरचा आधी बघू शकता असं ठेवलेलं आहे. इथे फूड कलर आहे तर असं ठेवलेलं आहे. आता खालचं बघू तर हे पूर्ण क्लीन करून घेतलं, इथले सगळे क्लीन करून घेतलेलं आहे आणि खाली असं ठेवलेलं आहे. बघू शकता इथे या प्रकारे सगळे चायनीजचे जे सॉसेस आहे, इथे चीज, बटर वगैरे सगळं, इथे कॅडबरी, बदाम आहे आणि इथे ना काहीच नाहीये सध्या. बॉटल्स काही ठेवत नाही आम्ही फ्रीजमध्ये, जास्त पितच नाही पाणी. तर इथे माझ्या भाज्या वगैरे असतात, मिरची वगैरे असं असतात याच्यामध्ये पिशव्यांमध्ये. त्याच्यानंतर इथे पीठ आहे, इथे साय साचवते आणि इथे भाजी आहे. नंतर इथे याच्यात सगळे पीठ आहे तांदळाचं, याचं काय म्हणतात आपलं कॉर्नफ्लावर वगैरे सगळं आहे. ते ब्रेड क्रम्स, इथे भाज्या आहे, इथे शेंगदाणे ठेवलेले, जे खाली सगळे पीठ ठेवलेले आहे, तुम्ही बघितलं असेल. तर असं माझं फ्रीज मस्त छान क्लीन दिसतंय आज, खूप सुंदर दिसतंय ना. तर चला, आणि हे सगळं मला दुसऱ्या कंटेनर्समध्ये ठेवायचंय, रवा वगैरे सगळं. बाकीचे हे डाळ वगैरे आहे ना बंधांमध्ये भरून ठेवते, जे छोटं छोटं डाळे आहे ना
काय म्हणतात राजमा वगैरे। तर असं माझं फ्रीज आवरून झालेलं आहे आज। आणि डिशवॉशर मध्ये मी तुम्हाला फ्रीज मधले सगळे भांडे लावून दाखवले, फक्त 3च उरले होते ते हाताने घासून घेतले आणि किती क्लीन आणि किती छान स्वच्छ निघतात ते सुद्धा तुम्हाला दाखवलं। इझी जातं एकदम डिशवॉशर मध्ये सगळं भांडे वगैरे लावणं। आणि त्याचबरोबर आपलं फ्रीज सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल, तुम्हाला दाखवलं सगळं। तर तेच आता बाहेर जायचं थोडंसं आणि स्वयंपाकाचं मध्ये काहीच नाही, म्हणजे एकदम सिंपल स्वयंपाक करायचा आहे। पीठ आहे मळलेलं आणि नंतर बाकीचं हे पण रात्री मला आवडून द्यायचं आहे। तर तेच ब्लॉग इथे सेट करते आहे। तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल। आज मी तुम्हाला डिशवॉशर मध्ये फ्रीज मधले भांडे क्लीन करून दाखवले आणि फ्रीजची डीप क्लिनिंग केली। तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग। तर आय होप मला आवडला असेल बघायला। तर व्हिडिओ इथे सेट करते। तर तेच आवडला असेल ब्लॉग तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चला व्हिडिओ इथे सेट करते। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय बाय।